अमृत मंथनात भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार कुठे घेतला? नेवाशात. महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी मानवी वसाहत कुठे होती? नेवाशात. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? नेवाशात. याच नेवासा मतदारसंघात झालेली एक ऐतिहासिक निवडणूक आज आपण पाहणार आहोत. या निवडणुकीची दोन वैशिष्ट्ये होती. त्यात पहिलं होतं साखर सम्राटांनी घाबरून पहिल्यांदा एका अपक्षासाठी माघार घेतली आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याच साखर सम्राटांनी ऐनवेळी उभ्या केलेल्या सामान्य उमेदवाराने अवघ्या 12 मतांनी विद्यमान आमदाराला पाडलं. होय, एका सामान्य उमेदवाराने आमदाराला पाडलं. ही निवडणूक होती 1995 सालची. नेमकं काय झालं होतं या निवडणुकीत हेच आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट चॅनल. मतदारसंघ पुनर्रचने 2009 साली नेवासा विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र झाला. त्यापूर्वी हा मतदारसंघ नेवासा शेवगाव व नगर नेवासा असा होता. गावे नेवासा तालुक्यात असली तरी ती वेगवेगळ्या मतदारसंघात जोडलेली होती. हा मतदारसंघ शेवगाव नेवासा होता तरी मतदारसंघाने शेवगाव तालुक्याच्या नेत्याला कधीही आमदार केलं नाही. घुले हे शेवगाव तालुक्याच्या बाउंड्रीवरील असले तरी त्यांचा ज्ञानेश्वर कारखाना मात्र नेवासा तालुक्यातच होता. या मतदारसंघाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दोन साखर कारखाने असले तरी या मतदारसंघाने कायम धक्कादायक निकाल दिले. या तालुक्याने यशवंतराव गडाखान सारख्या साखर सम्राटाचा पराभव करून वकीलराव लंघे यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोनदा आमदार केलं. त्यानंतर लंघे यांचा पराभव करून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खरवंडीच्या संभाजीराव फाटकेंना दोनदा आमदार केलं. याच मतदारसंघानं सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या मारुतराव घुलेंचा पराभव करून अपक्ष तुकाराम गडाखांनाही आमदार केलं. नंतर याच तुकाराम गडाखांचा अवघ्या 12 मतांनी पराभव करून एका सामान्य माणसाला तालुक्यानं आमदार केलं. कायम धक्कादायक निकाल देणारा तालुका म्हणून हा मतदारसंघ आजही ओळखला जातो. काँग्रेस, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी अपक्ष, नंतर भाजप व सध्या शिवसेना अशा सगळ्याच पक्षांकडे हा मतदारसंघ फिरला. 100% विजयाची खात्री राहील अशी कोणतीही निवडणूक येथे झाली नाही. या सगळ्याच निवडणुकीत एक अशीही निवडणूक झाली जिच्यात विद्यमान आमदारांचा फक्त 12 मतांनी पराभव झाला. ती निवडणूक होती 1995 सालची. या निवडणुकीची गंमत अनुभवायची असेल तर 1995च्या अगोदरचा इतिहास पाहावा लागतो. या तालुक्यात काँग्रेसचे मारुतराव घुले पाटील अनेक वर्षे आमदार होते. ते सहकारातील दिग्गज ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना त्यांच्या ताब्यात असल्यानं त्यांच्याकडेच तालुक्याची सूत्रे होती. पुढे दुसऱ्या फळीत सोनईच्या यशवंतराव गडाखांनी राजकारणात प्रवेश केला, परंतु त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत या तालुक्यानं त्यांचा पराभव केला. पहिल्यांदा या मतदारसंघात कम्युनिस्ट वकीलराव लंघेंसारखा नेता आमदार झाला. लंघेंची सद्दी संपवणं ना लंघेंना जमलं ना गडाखांना. पुढे यशवंतराव गडाख हे थेट नगर दक्षिण लोकसभेवर निवडून गेले. 1984 साली त्यांनी पहिला विजय मिळवल्यानंतर ते पुढे सलग 3 टर्म खासदार झाले. गडाख खासदार झाल्यानं नेवाशाची स्थानिक गणितं बदलली. काँग्रेसनं घुलेंऐवजी खरवंडीच्या संभाजीराव फाटकेंना 1980 ला तिकीट दिलं. याच फाटकेंना लंघेंना पराभूत करणं जमलं. 1990 ला तालुक्याची गणिते पुन्हा बदलली. घुले, लंघे आणि फाटके या सगळ्याच नेत्यांना कंटाळलेल्या तालुक्याने 1990 ला अपक्ष तुकाराम गडाखांना आमदार केलं. परखड स्वभाव व आक्रमक नेता अशी ओळख असलेल्या तुकाराम गडाखांची जादू चालली. शिवाय तुकाराम गडाखांनी पराभव कुणाचा केला होता तर मारुतराव घुलेंचा. तुकाराम गडाखांची लोकप्रियता एवढी वाढली की त्यांची दहशत साखर सम्राटांना वाटू लागली. 1995 ची निवडणूक लागली. तुकाराम गडाख लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांच्या विरुद्ध कुणीच उभं राहण्याची हिंमत करेना. 1990च्या निवडणुकीत 50,202 मतं घेऊन त्यांनी मारुतराव घुलेंचा पराभव करून दाखवला होता. मारुतराव घुलेंना त्यावेळी फक्त 44,278 मतं पडली होती. यशवंतराव गडाख लोकसभेत होते. नेवासा तालुक्यात काँग्रेस टिकवायची असेल तर निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नव्हती, कारण तुकाराम गडाख पुन्हा आमदार झाले तर तालुक्याची सगळी स्थिती बदलणार होती. ज्ञानेश्वर व मुळा अशा 2 साखर कारखाने असूनही हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेला तर केंद्रात व राज्यात वेगळा संदेश जाणार होता. तुकाराम गडाखांचा पराभव करणं गरजेचं होतं. मग यातूनच एका नव्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. तालुक्याची सगळी सूत्रे घुलेंच्या हातात होती. त्यांनी आपल्याच कारखान्याचे उपाध्यक्ष असणाऱ्या पांडुरंग अभंग या ओबीसी चेहऱ्याला पुढे केलं. अभंग हे नेवासा तालुक्यातील कुकाण्याचे शेतकरी कुटुंबातले. राजकारणाचा आणि त्यांचा सुरुवातीला काही संबंध नव्हता. त्यांचे वडील काही काळ ग्रामपंचायतीचे सदस्य होते. पिठाची गिरणी, गुळाचे गुऱ्हाळ, किराणा दुकान असे छोटे मोठे व्यवसाय करणारे अभंग कुटुंब अपघातानंच राजकारणात आले. 1967 साली अभंग यांनी कुकाणा गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवली होती.
परंतु त्यात त्यांना अपयश आलं होतं. त्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणात लक्ष केंद्रित केलं आणि कुकाण्याचे सरपंचही बनले. 1979 पर्यंत तब्बल 11 वर्षे ते सरपंच होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक वडाळ्याला आले असता अभंग यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. पुढे ते ज्ञानेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष झाले. याच उपाध्यक्ष पदाच्या काळात म्हणजेच 1995 ला घुलेंनी त्यांना विधानसभा लढवण्याची तयारी केली. विद्यमान आमदार असणाऱ्या तुकाराम गडाखांना रोखण्याचं मोठं आव्हान घुलेंसमोर होतं. तुकाराम गडाख हे त्यांच्या धाडसी, आक्रमक आणि अस्सल गावरान शैलीतील भाषणांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या अमोघ वक्तृत्वामुळे ग्रामीण भागातील जनता आणि शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित झाली होती. भर सभेत जनतेशी थेट संवाद साधणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. आता त्यांचा पराभव करायचा म्हटल्यावर जातीच्या समीकरणावरही भर द्यावा लागणार होता. त्यामुळे अभंग यांच्यासारख्या ओबीसी चेहऱ्याला त्यावेळी पुढे करण्यात आलं. सगळे सहकार सम्राट विरुद्ध एकटे तुकाराम गडाख अशी फाईट रंगली. राज्यातील शरद पवारांनाही हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे घ्यायचा होता. त्यामुळे थेट राज्यातील नेत्यांनीही तुकाराम गडाखांच्या पराभवासाठी ताकद लावली. घुलेंनी आपल्या कारखान्याची सगळी यंत्रणा अभंग यांच्या प्रचारासाठी सोपून दिली. घुलेंना आपल्या पराभवाची परतफेड करण्याची ही एकमेव संधी होती. त्यामुळे घुलेंनी सगळी ताकद लावली. अखेर अगदी शेवटच्या टप्प्यात काँग्रेसला देव पावला. निकाल लागला तेव्हा काँग्रेसच्या पांडुरंग अभंग यांना 51,297, अपक्ष असलेल्या तुकाराम गडाख यांना 51,285 मतं मिळाली होती. अवघ्या 12 मतांनी पांडुरंग अभंग निवडून आले होते. हा पराभव गडाखांच्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हता. त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. फेर मतमोजणी ही झाली, पण निकाल कायम राहिला. अपक्ष त्रिंबक पुनराळे यांना 5,995 मतं, भानुदास गजभिव 5,738 मतं आणि भाजपच्या तान्हाजी मुंगसे यांनाही 4,901 मतं पडली होती. या 3 उमेदवारांमुळे गडाखांना अवघ्या 12 मतांनी पराभव पाहावा लागला होता. साखर सम्राटांच्या तालुक्यात पांडुरंग अभंग यांच्यासारखा सर्वसामान्य ओबीसी चेहरा आमदार झाला होता. पांडुरंग अभंग यांची ही कारकीर्द चांगलीच गाजली. या काळात त्यांनी शेवगाव तालुक्यातील 2 पाणी योजनाही पूर्ण केल्या. अनेक विकास कामेही केली. पुढे 1999 ला त्यांनाच तिकिटाची खात्री होती. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यावर घुलेंसह तेही राष्ट्रवादीत गेले होते. परंतु तरीही त्यांनी 1999 ला स्वतः तिकीट नाकारून नरेंद्र घुले यांच्यासाठी जागा मोकळी करून दिली. एक सच्चे जनसेवक म्हणून ते आजही ओळखले जातात. केवळ आपल्या नेत्यासाठी निवडणूक लढवून त्यांनी विजय मिळवला होता. शिवाय पुन्हा त्यांच्याशीच प्रामाणिक राहून त्यांच्यासाठीच या नेत्यानं तिकीटही नाकारलं होतं. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.